सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रडतच रेवा ही सर्वांना सांगते की अक्षय हा बेडरूममध्ये असताना त्याला त्रास होऊ लागला, तेव्हा मी त्याला औषधं आणायला गेली आणि तर हे सर्व घडलं. हे सर्व खरं आहे. तर आता रेवा अक्षयला म्हणते की अक्षय तुला काहीच आठवत नाही का? तेव्हा राग येऊन अक्षय मोठ्याने रेवाला म्हणतो की प्लीज स्टॉप धिस नॉनसेन्स. अक्षय म्हणतो की मला चक्कर आली होती म्हणून अभ्या आणि तू मला तुझ्या खोलीत झोपवलं, माझा काहीच दोष नाहीये यामध्ये. तर रेवा म्हणते की हे सगळं औषधामुळे घडलंय, की तुला काय झालं होतं हेच मला माहीत नाही. तर जवळ येत रेवा म्हणते की अक्षय तुला आपली एकही मोमेंट्स आठवत नाही का? अक्षय रागाने म्हणतो कसली मोमेंट? अगं माझा ॲक्सिडेंट झाला होता, माझ्या पायाला लागलं होतं आणि तुला कसली मोमेंट आठवते? तेव्हा राग येऊन रेवा म्हणते की ठीक आहे, तू जर असाच म्हणत असेल ना तर हे मूल मी जन्माला घालून एकटी वाढवेल. रेवा म्हणते की या मुलाचा बाप कोण आहे हे तुला काहीच आठवत नाही का अक्षय? अक्षय म्हणतो की रेवा तुझे हे जे काही थेरं चालली ना ते ताबडतोब बंद कर. आणि हात करत अक्षय शशिकांतला म्हणतो की शशिकांत मुकादम, तुमचे हे फोटो काढण्याचे जे काही थेरं चालली ना ते सुद्धा आता बंद करा. मला तुम्ही या फोटोने अटकवण्याचा प्रयत्न करताय का? तर आता अक्षय बोलताना त्याला दम लागत असतो. तेव्हा ते बघून सीमा म्हणते की आभ्या पाणी आण. तर अक्षय म्हणतो की नकोय मला पाणी. हे सगळं थेरं जे काही चाललंय ना त्याचा आता सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अक्षय म्हणतो शशिकांत मुकादम कुठून आणला हा फोटो आणि हे फोटो सेशन करायला का तुम्ही वर आला होता का? शशिकांत मुकादम म्हणतो की मी रेवाच्या बेडरूममधून जात असताना मला अचानकच दिसलं की रेवा तुझ्या अंगावर पांघरून घालत होती. तेव्हा मला लहानपणचा अक्षय आठवला. अक्षय म्हणतो की मला लहानपणीच्या माझ्या बछड्याची आठवण झाली म्हणून मी तो फोटो काढला. मला काय माहिती माझा बछडा मोठी शिकार करून आलाय म्हणून. तर बोट करत अक्षय म्हणतो की आजी बघ तुझ्या मुलाची भाषा, काय भाषा आहे ही. शशिकांत म्हणतो की अरे काय बोलतोयस तू अक्षय? मी जेव्हा फोटो काढला ना तेव्हा माझ्या मनात सात्विकच भाव होते. तर अक्षय म्हणतो वा शशिकांत मुकादम वा. शशिकांत मुकादम म्हणतो की तू खाली झोपलेला होता आणि रेवा तुला थोपटत होती आणि तुझ्या चेहऱ्यावर असे शांत समाधानाचे भाव होते. शशिकांत म्हणतो की मला ते तुझं आवडलं म्हणून मी तुझा फोटो काढला, बाकी दुसरं कोणतंच कारस्थान नाही, फक्त प्रेम आहे रे अक्षय. राग येऊन अक्षय लगेचच तो फोटो फाडून म्हणतो की काय बछड्या बछड्या लावलंय आणि तो शशिकांतच्या अंगावर फेकतो. तेव्हा आई आजी म्हणते की अरे अक्षय ह्या ज्या काही गोष्टी समोर येत आहेत ना त्यावरून असंच सिद्ध होतं. पण तेवढ्यात अक्षय हा जोडत आई आजीला म्हणतो की आई आजी तू तरी शांत बस ना बाई. तर अक्षय म्हणतो की आई आजी तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव ग. आणि मी ॲक्सिडेंट झाला असताना, दारूच्या नशेत असताना किंवा औषध पिलो असताना या मुलीसोबत असं कधीच करू शकत नाही. हे आता अक्षय सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर रमाकडे बघत अक्षय म्हणतो की रमा तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? ही पुन्हा पहिल्यासारखं नाटकं करते रमा. आपल्याला त्रास देणं एवढाच या मुलीचा फक्त हेतू असल्याचे अक्षय आता रमाला सांगतो. अक्षय म्हणतो की रमा आपण या मुलीला आपल्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ, हिची DNA टेस्ट करू आणि पुन्हा सोनोग्राफी करू. असे म्हणत आता रमाला समजावण्याचा अक्षय हा प्रयत्न करत असतो. तर आता इकडे रेवा ही मानिनीच्या मिठीत अक्षयकडे बघत असते आणि विचार करते की अक्षय तू आता पूर्ण फसलाय आणि या रमाला सुद्धा माहीत नाही की मी प्रेग्नंट आहे की नाही. त्यानंतर आता अक्षय हा रेवाच्या रूममध्ये आलेला असतो आणि तिथे काहीतरी शोधत असतो. तेवढ्यात आता रेवा तिथे म्हणते की काय झालं अक्षय, काय शोधतोय, तुला काय लागतंय? तर आता अक्षयला चक्कर आलेली असते आणि अक्षय म्हणतो की अगं ते हिरव्या रंगाचं पाकिट कुठं ठेवलंय, जा ते शोधून आण. रेवा म्हणते की तुला माहीत आहे का? अक्षय म्हणतो मला जर माहीत असतं तर मी तुला कशाला सांगितलं असतं. तर रेवा म्हणते की सॉरी अक्षय मी शोधते आणि लगेचच रेवाला ते गोळ्यांचं पॉकेट दिसतं. त्यानंतर त्या गोळीकडे बघत रेवा म्हणते की अक्षय ती गोळी सापडत नाहीये, पण दुसरी देऊ का? तर रेवा म्हणते की तुला काय होतंय? तर अक्षय म्हणतो की मला चक्कर येते, माझ्यातली एनर्जी निघून गेल्यासारखं वाटतंय. अक्षय म्हणतो जाऊ दे तू इथून जा, निघ इथून. तर लगेचच ते हिरव्या गोळ्याचे अक्षयचे पॉकेट घेऊन रेवा तिथून निघून जाते. आणि त्यामुळे अक्षयने गोळ्या न घेतल्यामुळे रात्रभर अक्षयला त्रास होऊन अक्षय तिथेच रेवाच्या बेडरूममध्ये झोपलेला असतो. हे सर्व आता रेवाला आठवतं. तर आता इकडे अक्षय हा रमाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता रमा अक्षयला म्हणते की जे झालं ते झालं, त्याला आता आपण तरी काय करू शकतो? तेव्हा मानिनी म्हणते की मग माझ्या मुलीचं काय? तिचा विचार कोण करणार? तेव्हा रमा म्हणते करणार करणार, तिचा सुद्धा विचार करणार. आतापर्यंत तुम्ही तिचा किती विचार केला ना तरी सुद्धा विचार करणार.
रामा म्हणते की तिच्यासाठी बोलायला भांडायला तुम्ही इथपर्यंत येऊ शकता, पण किती वाईट गोष्ट आहे, तुम्ही तिचा सांभाळ नाही करू शकत. रामा म्हणते तुम्ही तिचा सांभाळ नाही ना करू शकत, म्हणूनच तिला इथं ठेवून घेतलंय आणि त्यामुळेच हे सर्व झालंय. रामा म्हणते की पण ठीक आहे, आता आम्ही आहोत इथे, आजपर्यंत आम्ही तिला सांभाळलं ना, इथून पुढेही सांभाळू. रामा म्हणते की आता इथे उभे राहून घाणेरडे बोलण्यापेक्षा, वाद घालण्यापेक्षा तिला बाळ होणार आहे, तेव्हा आपण त्याचा विचार करू. रमा अक्षयला म्हणते की तुम्ही सुद्धा आता रेवाची नीट काळजी घ्यायला हवी, तेव्हा तुम्ही सुद्धा त्याची नीट काळजी घ्या बरं का. तेव्हा अक्षयला मोठा धक्का बसतो, तर शशिकांतला हसू येतं आणि रमा तेथून निघून जाते. तेव्हा अक्षय सुद्धा रागाने तेथून निघून जातो. तर इकडे नाटक करत मानिनी म्हणते की माझी लेक तिच्या आयुष्यात काय काय वाढून ठेवलं काय माहिती. रेवा आता तुझी किती परीक्षा अजून बघणार. तर आता हात जोडतच रेवा सगळ्यांना म्हणते की मला माफ करा, पण मला रमा आणि अक्षयला त्रास नाही द्यायचा. मानिनी म्हणते की रेवा काय बोलतेस तू, बिगर बापाशिवाय मूल सांभाळणं किती अवघड असतं, कळतंय का तुला. तर रेवा म्हणते की आई तू ते केलंस ना आणि सांभाळलंस ना मला, तसंच आता मी सुद्धा करीन. तर रेवा म्हणते की मुकादम फॅमिली आहे ना माझ्यासोबत, ते मला मदत करतील. तर आई आजी म्हणते हो रेवा, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. आई आजी म्हणते की या परिस्थितीत सुद्धा रेवा तुझं मन किती मोठं आहे, तू आत्ता सुद्धा त्या रामाचा विचार करतेस. इकडे आता रमा बेडरूममध्ये येताच अक्षय हा तिच्या पाठोपाठ येतो आणि म्हणतो की रमा हे सर्व तिचे नाटकं चाललेत ग. तर रमा म्हणते नाही, आता मला बऱ्याचशा गोष्टी कळल्यात. तर अक्षय म्हणतो काय बोलतेस रमा. रमा म्हणते की मला सतत वाटत होतं की तुम्ही आता रेवासोबत एवढं चांगलं का वागतायत आणि असं का घडलंय. पण रमा म्हणते की आता मला कळलंय की खरं सत्य काय होतं. तर रडतच अक्षय म्हणतो रमा हे सर्व खोटं आहे. रमा म्हणते की तुम्ही आता रेवासोबत जसे वागत होता ना, तुम्हाला तसेच वागावे लागेल आणि मी हे तुम्हाला नाही सांगू शकत. रमा म्हणते की तुम्ही जे काही केलं ना आता ते तुम्हीच निस्तरा. तेव्हा अक्षयला मोठा धक्का बसतो. अक्षय म्हणतो मी काहीच नाहीये केलं, तेव्हा तू काय बोलतेस मला. तर रमा म्हणते बरोबर आहे ना, रेवा आता प्रेग्नंट आहे ना, आणि त्या रात्री काय घडलं होतं हे सुद्धा रेवा व्यवस्थित सांगते. रमा म्हणते की तुम्ही सुद्धा ते मान्य केलं, तुम्हाला ते आठवत नव्हतं पण रेवाने सगळं सांगितलं. रमा म्हणते की आता रेवाच्या पोटात बाळ आहे, तेव्हा तुम्हाला तिची काळजी घ्यावी लागेल, तिला मानसिक आधार द्यावा लागेल. रमा म्हणते की तुम्हाला आता तिच्या आवडीनिवडी जपाव्या लागतील, ती गरोदर आहे ना, तेव्हा आता गरोदरपणानंतर पुनर्जन्म असतो. अक्षय म्हणतो तू रमा काय बोलतेस. तर रमा म्हणते काय बोलते म्हणजे, आता तुम्ही बोलायला काही ठेवलंय का. इकडे आता सीमा सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. सीमा म्हणते की आई मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे, तो असं कधीच करू शकत नाही. तेव्हा आई आजी म्हणते की प्रत्येक आईचा आपल्या मुलावर असाच विश्वास असतो. आई आजी म्हणते की हे तू आई म्हणून विचार केलास, पण बाई म्हणून विचार केला ना तर तुला समजेल, तुझा मुलगा सुद्धा एक पुरुष आहे आणि पुरुषाचा सुद्धा तोल जाऊ शकतो. सीमा म्हणते की पण आपण मुलांवर संस्कार करतो ना, त्यामुळे त्यांना कळतं काय चांगलं काय वाईट. सीमा म्हणते की आणि मी अक्षयवरती खूप चांगले संस्कार केलेत. तर लगेचच शशिकांत म्हणतो की हे चांगले संस्कार म्हणे. तर सीमा म्हणते की मला माझ्यामध्ये लढण्याची शक्ती नव्हती, पण माझ्या संस्कारामध्ये खूप ताकद आहे. सीमा म्हणते की माझा अक्षय संस्कार विसरून पुरुषार्थ गाजवत इकडे तिकडे तुमच्यासारखा फिरणार नाही. तेव्हा शशिकांतला मोठा राग येतो. आई आजी म्हणते की सीमा तू एक स्त्री आहे आणि तुला दुसऱ्या स्त्रीचं म्हणजे रेवाचं दुःख नाही समजत का. आई आजी म्हणते की सीमा तुला काही अक्कल आहे का, परिस्थितीचे गांभीर्य तुला काही कळतंय का. तेवढ्यात रमाकांत म्हणतो की रेवा आणि बिचारी, ती तर बिचारी अजिबात नाहीये. तेव्हा शशिकांत आडवत म्हणतो की अरे रमाकांत काय चाललंय हे तुला काही कळतंय का. तेव्हा रमाकांत म्हणतो सगळं कळतंय, मी सुद्धा याच घरात राहतोय ना. शशिकांत म्हणतो की अरे झाड आणि माती याशिवाय तुला काही येतं का. तर आनंद म्हणतो की एक मिनिट सगळेजण गप्प बसा. आनंद म्हणतो की मला सुद्धा पूर्ण विश्वास आहे, काही जरी झालं तरी आपला अक्षय असं काही वागणार नाही. आनंद म्हणतो की मला माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा लगेच आब्या म्हणतो की एक मिनिट, तुम्ही आपला लाडका अक्षय असं म्हणत अक्षयच्या सगळ्या चुका पदरात घालणार आहे का. तेव्हा लगेच शशिकांत म्हणतो की अगदी करेक्ट बोलतोय आभ्या. शशिकांत म्हणतो की आपल्या मुलाकडून अक्कल घे रमाकांत, आणि आनंदला म्हणतो की तू सुद्धा तुझ्या भावाकडून अक्कल घे, चालला इकडे टॅव टॅव करत. तर आता इकडे आब्या म्हणतो की अक्षयने हे जे काही केलंय हे अजून सिद्ध व्हायचंय, किंवा ते सिद्ध करण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करूयात ना. आभ्या म्हणतो तुम्हाला काही कळतंय का, इकडे एका मुलीचा जीव टांगणीला लागलाय आणि तुम्ही हे सर्व काय चालवलंय. तर इकडे हा जोडत रेवा म्हणते की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्यासाठी अजिबात भांडू नका. रेवा म्हणते हवं तर मी इथून निघून जाते, कारण या घरातील लोकांना मी नकोच आहे. रडतच रेवा म्हणते की अक्षयने सुद्धा एकदा मला इथून हाकलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मीच जाते इथून, असे म्हणत रेवा आतमध्ये जाऊ लागते.
तेवढ्यात पाठीमागून रेवा थांब असे म्हणत जान्हवी ही रेवा समोर येते आणि म्हणते की रेवा, तुझे कपडे तुझे सामान इथेच ठेवून तू असंच जाणार आहे का? जान्हवी म्हणते की रेवा, तू काळजी करू नकोस, तुझी बॅग भरायला मी मदत करील, म्हणजे तू पटकन या घरातून निघून जाशील. तेव्हा रेवा ही जान्हवीकडे रागाने बघू लागते. तेव्हा जान्हवी म्हणते की अगं रागाने काय बघते, मला तुझी काळजी वाटते ना, म्हणून मी हे सर्व तुला मदत करते. चल बरं बॅग भरू आपण. जान्हवी रेवाला घेऊन जाऊ लागते. तेवढ्यात आई आजी म्हणते की रेवा थांब, तू कुठेही जायचं नाहीस, या घरातील माणसं तुझी काळजी घेण्यासाठी समर्थ आहेत. जान्हवी म्हणते की मी सुद्धा तेच म्हणते रेवा, तू जर इथून गेली नाहीस ना तर तुझी आम्ही चांगलीच काळजी घेऊ. बरोबर ना रेवा, असे म्हणत आता जान्हवीने रेवाला डवचलेले असते. तर आता इकडे अक्षय आणि रामा हे गणपती बाप्पा समोर येतात आणि म्हणतात की गणपती बाप्पा, रेवा नावाचं संकट दूर करण्यासाठी मला शक्ती दे. तर लगेचच रमा म्हणते की मला नाही, आपल्याला, आणि रमा ही अक्षयच्या हाताला हात लावते आणि दोघेही महादेवाच्या पिंडीसमोर महादेवाला फूल आणि बेलाचे पान वाहून आता दोघांनीही मोठा पण केलेला असतो. तर आता रेवाला हाकलवण्यासाठी रमा आणि अक्षय पुन्हा एकत्र आलेले असतात. तर रमा म्हणते की दोघांचंही एम आणि शत्रू एकच असेल तर वेगवेगळं का लढायचं, असे म्हणत आणि रमा आणि अक्षयने दोघांनी हातात हात घेतलेला असतो आणि देवाचा दोरा आपल्या दोघांच्या हातात बांधत अक्षय म्हणतो की एक ढाल आणि एकच तलवार. तर आता रेवासोबत लढण्यासाठी अक्षय आणि रमा आता एकत्र आलेले असतात. तर आता दोघेही रेवाला कसे हाकलून लावतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.